गडचिरोली जिल्ह्यातील वडसा या ठिकाणी एका 12 वर्षीय मुलाचं तिघांनी अपहरण करून नेल्याचा मेसेज सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता। मात्र ही बातमी खोटी असल्याचे वडसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी स्पष्ट केले आहे। श्रेयश दुबे वय 12 वर्ष असून तो रागाच्या भरात घराबाहेर पडला आणि बलारशाच्या दिशेने निघून गेला। पोलिसांकडून घटनेचा तपास केला असता श्रेयश दुबे हा युवक बलारशा या ठिकाणी सापडला, परंतु अशी खात्री नसलेली बातमी समाज माध्यमांवर पसरू नये असे आवाहन वडसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी केले आहे। नमस्कार, मी पीआय अजय जगताप, पोलीस ठाणे वडसा, जिल्हा गडचिरोली। पोलीस ठाणे हद्दीतील हनुमानवाड येथील श्रेयश दुबे नावाचा 12 वर्षाचा मुलगा जो आहे, काल दुपारी 3:30 वाजता घरातून रागाच्या भरात निघून गेलेला होता। तो बलारशा दिशेने गेल्याची माहिती आम्हाला समज दिली होती, परंतु सदरच्या बाबत एक चुकीचा मेसेज समाज माध्यमावर व्हायरल झालेला होता। सदर मुलाचे 4 ते 5 लोकांनी किडनॅपिंग केलेलं आहे अशा अर्थाचा तो मेसेज होता। त्याबाबत आमच्याकडे कोणतीही अधिकृतरित्या मुलाच्या नातेवाईकांनी तक्रार दिलेली नव्हती, परंतु तो मेसेज प्राप्त झाल्यानंतर आम्ही ताबडतोब बलारशा पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांशी संपर्क केला व त्याबाबत माहिती घेतली। त्यांच्या संपर्कात असतानाच सदरचा मुलगा मिळून आला संध्याकाळच्या दरम्यान व त्या मुलास आम्ही सुखरूपरित्या त्याच्या पालकांच्या स्वाधीन केलेले आहे। सदरबाबत नागरिकांना आवाहन आहे की कोणत्याही गोष्ट त्याची खात्री पटल्याशिवाय, सत्यता तपासल्याशिवाय त्याबाबत सोशल मीडियावरती व्यक्त होऊ नये। चुकीच्या पद्धतीने मेसेज दिल्यामुळे एखादा अनर्थ घडल्यास, एखादा अनावश्यक प्रसंग घडल्यास त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल। नागरिकांना असेही आवाहन आहे की आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये डायल 112 पोलीस नियंत्रण कक्ष याचे नंबर आम्ही मला सविस्तर देतच आहोत सोबत, त्यावरती संपर्क साधा, परंतु अफवावरती कोणीही विश्वास ठेवू नये व त्याप्रमाणे कोणी कृती करू नये। धन्यवाद। एक 25 को मेरा लड़का श्रेयश दुबे यह गलती से बलारशा ट्रेन पे जाकर बैठ गया और बलारशा पुलिस एवं वडसा पुलिस के जरिए से वह मुझे प्राप्त हुआ। मेरा लड़का ठीक है, किंतु आज सोशल मीडिया पे मुझे ये पता चला कि मेरा बच्चा किडनैपिंग हुआ है। यह सरासर गलत है। आज मेरा बच्चा ठीक है। प्रतिनिधी माणिक चंद्र आमटेके, एनटीव्ही न्यूज मराठी, गडचिरोली।